मी अचानक मुंबईला फिरायला गेले आणि बसमध्ये बसले. एका लेडीज सीटवर एक माणूस बसलेला होता. एक मुलगी आली आणि त्या माणसाला "उठा, लेडीज सीट आहे" अशी बोलली. तो माणूस उठून उभा राहिला. तेव्हा मला समजलं की कायदा आहे की प्रत्येक सरकारी बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात. तो महिलांचा अधिकार असतो. म्हणजे मुंबईतले लोक कायद्याचं पालन करतात, शिक्षणाचा फायदा घेतात, आपल्या हक्कासाठी भांडतात, आपला हक्क मागतात. परंतु खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, गावी असताना असे दिसत नाही. अरे गाव तर सोडा, मी तालुक्यात पण होताना बघितलं नाही. तालुका तर सोडाच, जिल्ह्यात पण असं होताना बघितलं नाही. सरकारी बसमध्ये नेहमी महिलांच्यासाठी राखीव असलेल्या सीटवर पुरुष बसलेले दिसतात आणि एखाद्या महिलाने तक्रार केल्यावर ते महिलांना समजून सांगू लागतात. अशा स्थितीत बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा लिहून काय उपयोग? बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला माझी आई असू शकते, कुणाची बहीण असू शकते. नुसते एक महिला म्हणून बघू नका, तर आपल्या आई, बहीण, मावशी, काकू सर्व नात्यांनी विचार करा. महिलांसाठी राखीव सीट असलेली पुरुष बसतात. किती वाईट आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. शहरात असं होत नाही, कारण शहरातल्या महिलांना कायदा माहीत असतो. गावात पण भरपूर शिकलेले लोक आहेत. प्रत्येक पुरुषांच्या आईसाठी, प्रत्येक पुरुषांच्या बहिणीसाठी आणि प्रत्येक महिलांसाठी सीट द्यावी. शिक्षित लोक कायद्याचे पालन करतात. शहरात सर्व कायद्याचे पालन करतात. महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर महिलाच बसतात. पण गावात याचं उलटं होते. महिलांच्या सीटवर पुरुष बसतात आणि एखाद्या महिलाने काही बोलली की तेच पुरुष त्यांनाच सांगू लागतात. महिलांना त्यांच्याच हक्कासाठी भांडावं लागतं, हक्क मागावा लागतो. अरे तुमच्या घरी पण महिला आहेत, त्या पण प्रवास करतात. आपण जेव्हा दुसऱ्यांना त्यांचा हक्क देऊ तेव्हाच आपला हक्क आपल्याला मिळेल. प्रत्येक बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात, पण या जागेवर पुरुष मंडळीच हक्क गाजवतात. हे सीट महिलांसाठी राखीव आहे असे लिहिलेले असतानाही पुरुष तेथे बसलेले दिसतात. यासाठी आरक्षण आहे. त्या महिला मात्र सीटच्या बाजूला उभ्या असतात. महिलांसाठी राखीव जाग्यावर पुरुषच बसतात. त्यामुळे गरोदर, वृद्ध महिलांनाही उभे राहून प्रवास करावा लागतो. बसमधून दररोज 10 ते 12 हजार महिला प्रवास करतात. बसमध्ये राखीव जागा असूनही या महिलांना जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांना नाईइलाजाने उभ्याने प्रवास करावा लागतो. मोठ्या मोठ्या शहरात असं होत नाही. बसमध्ये लेडीज सीटवर पुरुष बसत नाही आणि चुकून बसले तर एखादी महिला किंवा मुलगी आली की त्यांच्यासाठी सीट खाली करून देतात, कारण ती सीट महिलांसाठी राखीव असते. आणि गावात असं नाही होत. सीट महिलांसाठी आहे, सर्वांना माहीत असते, पण तरीही त्यांना देत नाहीत. कायदा हा सर्वांसाठी आहे. गावामध्ये पण लोक शिकलेले आहेत. पायातल्या पायल फक्त मुली घालतात, हातातल्या बांगड्या फक्त मुली घालतात, कारण ते मुलींसाठी आहे. मुलं का घालीत नाहीत? मग महिलांची राखीव जागा पुरुष का घेतात? माझे सर्व विचार ऐकून तुमचं मन दुखवलं असेल तर मी तुमच्या सर्वांची माफी मागेल. असं तुम्हाला वाटत असेल, पण मी एकाचीही माफी मागणार नाही, कारण मी माझ्या विचारावर ठाम आहे. मी सुषमा अंधारे यांची बहीण आहे आणि माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, लक्षात ठेवा.